साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 1 ऑगस्ट 2024 रोजी जयंतीचे स्टेजचे भूमिपूजन आज मोठ्या दिमाखात करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे आमदार राहुल भाऊ ढिकले, आनंद भाऊ सोनवणे, शिवसेना उपनेते जिल्हा प्रमुख नाशिक अजय दादा बोरस्ते, राहुल भाऊ दिवे, समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्टेजच्या कामास सुरुवात करण्यात आली। यावेळी समाजातील ज्येष्ठ नागरिक अशोक साठे, दिनकर लांडगे, भारत जाधव, प्रल्हाद पानपाटील, UK आहिरे सर तसेच युवा नेते सुभाष अण्णा शेजवळ, संतोष भाऊ आहिरे, सचिन भाऊ नेटारे, बालूभाऊ आठवले, अमोल भाऊ आल्हाट, विलास पांजगे, राजू थोरात, बापू सपकाळे, प्रदीप साळवे, संजय गालफाडे, प्रवीण साळवे आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। यावेळी नाशिक शहर अध्यक्ष नयन शेजवळ यांनी आपले मनोगत व्यक्त करून सर्वांनी जयंतीला मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन करण्यात आले। कार्याध्यक्ष सिद्धांत बस्ते, उपाध्यक्ष अंकुश पांजगे, सरचिटणीस रोशन जोगदंड यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले। सर्व महापुरुषांना या ठिकाणी अभिवादन करून आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव 2024 अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंतीचं उद्घाटन आपल्या नाशिक शहराचे समाजरक्षक अर्जुन नाना पगारे यांच्या हस्ते श्रीफळ वाढून या ठिकाणी झालेलं आहे। मी तमाम सर्व लवभक्तांना, भीमभक्तांना आणि शिवभक्तांना आवाहन करेन का साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती 1 ऑगस्ट रोजी सकाळी या ठिकाणी प्रतिमापूजन ठेवण्यात आलं आहे आणि संध्याकाळी या ठिकाणी चित्ररथ यांची मिरवणूक भव्य दिव्य अशी या ठिकाणी पुतळ्यावर येणार आहे। तरी या संयोजक अण्णाभाऊ साठे संयोजक समितीने ज्या ठिकाणी आज जो समितीच्या वतीने ज्या उपाययोजना या ठिकाणी केलेल्या आहे त्या सर्व लवभक्तांनी या ठिकाणी लक्षात घेऊन आपल्या सहकुटुंब सहपरिवारासोबत या ठिकाणी पुतळ्यावर यायचं आहे अशी मी या ठिकाणी सर्व अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती नाशिक शहराच्या वतीने तसेच अध्यक्ष नयन शेजवळ, कार्याध्यक्ष आपले सिद्धांत बस्ते आणि अंकुश पाचगे यांच्या वतीने मी तमाम लवभक्तांना आवाहन करतो। सर्वांना जय लवजी, जय भीम, जय शिवराय। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीची नाशिक शहरात मोठ्या उत्साहात, मोठ्या जोरदारमध्ये जयंतीची सुरुवात सुरू झालेली आहे। आज या ठिकाणी स्टेजचं व जयंतीचं आज श्रीफळ नारळ फोडून उद्घाटन करून सर्व अध्यक्ष व संघटनेचे सर्व पदाधिकारी, नेते, सर्व समाजातले बांधव येऊन आज इथं उद्घाटन करून उद्घाटनाची सुरुवात करून जयंती ही मोठी थाटामाटात व्हावी आणि जोरात व्हावी अशी नाशिककरांना एक आव्हान बी करतो आणि ही जयंती एकदम जोरात झाली पाहिजे। जय भीम, जय लवजी। रोल येत्या 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आज स्टेजचा उद्घाटन सोहळा पार झाला। विविध मान्यवर यांच्या हस्ते येत्या 1 तारखेला जयंती उत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे। याच्यामध्ये महिला, मुलं, बाळं यांच्या सुरक्षेची काळजी घेऊन 7 तारखेला येत्या 7 तारखेला मी कालिदास कला मंदिरला प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। मोठ्या संख्येने उपस्थित राहा हे सगळ्यांना आवाहन करतो। सर्व समाज बांधवांना मानाचा जय लवजी, जय भीम, जय शिवराय। येत्या 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती मोठ्या उत्सवात इथे साजरी होणार आहे। तरी माझं सर्व समाजाच्या माता भगिनींना, सर्व बंधूंना कळकळीची विनंती आहे का त्यांनी 31 तारखेला बी रात्री हार टाकायला आणि 1 तारखेला सर्वांनी सहपरिवारासह उपस्थिती द्यावी। 1 तारखेला जो अद्यावत देखावा आपण करणार आहे आज त्याचं भूमिपूजन नाशिकचे लोकप्रिय असे समाजसेवक, समाजरक्षक श्री अर्जुन नाना पगारे यांच्या हस्ते आज करण्यात आलेलं आहे। तरी माझी सर्वांना विनंती आहे का 1 तारखेला सर्वांनी आवर्जून उपस्थित राहावे। 1 ऑगस्ट लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि आपण बघतोय की त्याचा एक उत्साह आपल्याला सगळीकडे नाशिक शहरात दिसतो आहे। आज हे जयंती मोठ्या उत्साहात इथे साजरी होणार आहे। त्यासाठी भव्य असा मोठा स्टेज या ठिकाणी साकारला जाणार आहे। त्या स्टेजचं आज भूमिपूजन या ठिकाणी होतं आहे, पूजन होतं आहे आणि सर्व आमचे मित्र या ठिकाणी थांबलेले आहेत। नयन आमचा या ठिकाणी अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब आहेत। सगळे ज्येष्ठ श्रेष्ठांचे आशीर्वाद त्यांना लाभणार आहे। मुळात खरं तर अण्णाभाऊंचं आपल्याला माहिती आहे की ही शाहिरी ही स्वातंत्र्य चळवळीतली शाहिरी होती आणि ती आजही लागू आहे। आजसुद्धा हे सगळ्या गोष्टी आपण ऐकल्या तर अंगावर शहारा फुटतो आणि ह्या सर्व
ज्यांना आपण म्हणतो महापुरुषांना खऱ्या अर्थानं अभिवादन द्यायचं असेल, एक वेगळ्या पद्धतीचं त्या दिवशी एक मोठा मनोरंजनाचा कार्यक्रम पण आहे. पण तो नुसताच मनोरंजनाचा नाही आहे, तर तो जनजागृतीचा कार्यक्रम आहे. आणि म्हणून मी अण्णाभाऊ साठे जयंतीचे जे सर्व सदस्य आहेत त्यांच्या ठिकाणी अभिनंदन करेन. एक वेगळ्या पद्धतीचा अभिनव अशी जयंती नाशिकमध्ये साजरी होते. मी माझ्या वतीनं, आमच्या पक्षाच्या वतीनं, माननीय पालकमंत्र्यांच्या वतीनं त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो. जय लहुजी. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.